मुलांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील पेज नंबर 54 वरील मेसेजेस ह्या घटकाचा अभ्यास करूया. मेसेजेस म्हणजे काय तर निरोप किंवा संदेश. आपण एकमेकांशी जेव्हा बोलत असतो किंवा काही निरोपांची देवाणघेवाण करत असतो, काही सूचना सांगत असतो, काही संदेश सांगत असतो, एखादी बातमी सांगत असतो, त्यावेळी आपण समोरासमोर बोलत असतो एकमेकाशी. परंतु जेव्हा आपण एकमेकापासून लांब असतो, दूर असतो, तेव्हा आपल्याला एखादा संदेश, एखादी सूचना, एखादा निरोप द्यायचा असेल तर आपण काय करतो, कोणत्या कोणत्या घटनांचा आपण इथं वापर करतो, कोणत्या गोष्टी आपण वापरतो, कुठल्या सोयी सुविधा वापरतो, तर याचा आपण इथं अभ्यास करूया. आता फार पूर्वी बघा, ज्यावेळी आतासारख्या सुखसोयी नव्हत्या, मोबाईल, इंटरनेट, टेलिफोन ह्या सोयी नव्हत्या, तर त्यावेळीसुद्धा लोक निरोपाची देवाणघेवाण हे करतच होते, कारण ती गरज होती. कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे आणि एकमेकाला निरोप देणं घेणं. पूर्वी राजे लोक वगैरे असायचे, त्यांच्यामध्ये लढाया व्हायच्या, त्यावेळी निरोपांची देवाणघेवाण किंवा एका गावाहून दुसऱ्या गावाला राहणारे लोक, नातेवाईक, त्यांचे जवळचे, तर ते एकमेकाला निरोप देण्या घेण्याचं काम हे पूर्वीपासूनच करत आलेले आहेत. आता फक्त निरोप देणं घेणं हे खूप सोयीचं आणि सोपं झालेलं आहे आणि कमी वेळात झालेलं आहे. तर पूर्वी काय व्हायचं बघा, इथं आपण बघूया. तुम्ही ऐका आणि चित्र पण पहा. ह्युमन बिईंग्स कॅन स्पीक, दे कॅन टॉक टू वन अनदर, दे कॅन पास ऑन मेसेजेस, दे नो हाऊ टू राईट, सो दे कॅन राईट लेटर्स. ह्युमन बिईंग्स म्हणजे माणसंही बोलू शकतात आणि समाजप्रिय प्राणी आहे माणूस. तो एकमेकाशी बोलू शकतो, मेसेज देवाणघेवाण, निरोपाची देवाणघेवाण करू शकतो आणि माणसाला तर लिहायलासुद्धा येतं, त्यामुळं लिहूनसुद्धा तो निरोप एकमेकाला देऊ शकतो पत्राद्वारे. लॉंग ॲगो messengers walked or ran all the way to take a message. Sometimes they rode horses. लॉंग ॲगो म्हणजे फार पूर्वी, जेव्हा आतासारख्या सोयी नव्हत्या, वाहनांची सोय नव्हती, तर त्यावेळी मेसेंजर्स म्हणजे निरोप देणारे होते ना, तर ते लोक काय करायचे, चालत जायचे किंवा पळत जायचे, एका गावाहून दुसऱ्या गावाला पळत जायचे किंवा चालत जायचे आणि निरोप द्यायचे, किंवा काही वेळा ते हॉर्स म्हणजे घोड्यांचा सुद्धा वापर करायचे. समटाईम्स दे यूज्ड ट्रेन्ड पिजन्स टू कॅरी मेसेजेस. ट्रेन्ड पिजन्स म्हणजे त्यांना तयार केलेलं, ट्रेनिंग दिलेलं असे काय असायचे, कबूतर असायचे. आपण बऱ्याच पिक्चरमध्ये वगैरे पाहिलेत बघा, कबुतराच्या पायामध्ये चिठ्ठी दिलेली असते, ते कबूतर बरोबर त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला द्यायची आहे त्या व्यक्तीला नेऊन ती चिठ्ठी किंवा ते निरोप देतं. तर त्या वेळीसुद्धा अशा ट्रेन्ड पिजन्सकडून निरोपांची देवाणघेवाण ही व्हायची. इथं दिलेलं आहे बघा निरोप. सम पीपल यूज्ड ड्रम्स टू सेंड मेसेजेस टू फार अवे पीपल किंवा प्लेसेस. आता फार अवे म्हणजे थोड्याशा लांब अंतरावर असणाऱ्या लोकांसाठी काही लोक काय करायचे, ड्रम वाजवायचे आणि त्यानंतर ते ड्रम वाजवलेलं हे बऱ्याच लोकांना ऐकायला जायचं. म्हणजे जसं अंतर असं असावं की त्या ड्रमचा आवाज ऐकू जावा, अशा पद्धतीनं त्या ड्रममध्ये सुद्धा बघा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असणार आहेत. म्हणजे कोणत्या निरोपासाठी कोणता आवाज हे सुद्धा त्या लोकांना माहीत असणार आहे आणि कोणत्या प्रकारचा आवाज आला की काय निरोप असेल, तर अशा पद्धतीनं ते ड्रम वाजवून सुद्धा एकमेकाला निरोप द्यायचे, संदेश द्यायचे. सम पीपल यूज्ड स्मोक सिग्नल्स. स्मोक म्हणजे धूर, सिग्नल म्हणजे स्मोक सिग्नल्स. इथं बघा या चित्रामध्ये दिसत आहे, इथं किल्ला दिसतोय, बहुतेक टेकड्या दिसतात, डोंगर दिसतात आणि इथं धूर उठलाय बघा. म्हणजे हा धूर मुद्दाम केलेला आहे कशासाठी, तर या लोकांना, दुसऱ्या किल्ल्यावरच्या, दुसऱ्या गडावरच्या लोकांना निरोप कळण्यासाठी. आता धुराचा अर्थ काय तर ह्या लोकांना माहीत असणार आहे. आता आपल्याला इतिहासामध्ये आपण बघितलं बघा, परिसर अभ्यास 2मध्ये शिवछत्रपतींच्या त्यांच्या जीवनामध्ये ते काय करायचे, जेव्हा गड किल्ले घेतले जायचे किंवा गड एखादा सर केला जायचा, तर त्यावेळी काय केलं जायचं, तोफांचा आवाज यायचा. तोफांचा आवाज आला की समजायचं की गड आपला ताब्यात आला, किंवा शिवाजी महाराज किंवा मावळे गडावर व्यवस्थित सुखरूप पोचले की तोफांचा आवाज केला जायचा. आणि मग लक्षात यायचं बाकीच्या किल्ल्यावरच्या, गडावरच्या लोकांना की आपले महाराज किंवा आपले मावळे, आपले लोक व्यवस्थित गडावरती पोचले. तर इथं धूर केला आहे बघा, धूर, आणि धुराचा सुद्धा काहीतरी अर्थ असणार आहे. तो अर्थ या लोकांना समजत असणार आहे. म्हणजे संदेश हा फक्त तोंडाने किंवा शब्दानेच न देता इथं ड्रमच्या आवाजातून दिला, इथं धुराच्या माध्यमातून दिलेला आहे. पुढं बघूया. लेटर पीपल बिगॅन टू सेंड लेटर्स थ्रू द पोस्ट ऑफिस. मग काही दिवसांनी काय झालं, जेव्हा लोकांना लिहिण्याची कला अवगत झाली आणि पोस्ट ऑफिसची जेव्हा सोय झाली, तर त्यावेळी लोक काय करायला लागले, एकमेकाला पत्र लिहायला लागले. दे यूज्ड पोस्ट कार्ड्स ऑर इनलँड लेटर ऑर एन्व्हलप्स एक्सेट्रा.
त्यावेळी ते काय करायला लागले तर पोस्ट कार्ड्स, आता ते तुम्हाला बघायला सुद्धा मिळत नाहीत बघा पोस्ट कार्ड्स. आम्ही लहान असताना हे पोस्ट कार्डवरतीच आम्ही पत्र लिहायचो आमच्या पाहुण्यांना, भावंडांना वगैरे, आणि ते आम्ही पाठवायचो. कारण त्यावेळी मोबाईल किंवा हे फोन काहीच नव्हतं उपलब्ध. तर पोस्ट कार्ड हे त्यावेळी 15 पैशाला मिळायचं किंवा 25 पैशाला मिळायचं. इनलँड म्हणजे ते पॅक करून द्यायचं. एखादं पत्र असायचं की आपलं निरोप दुसऱ्याला वाचू नये असं जर वाटत असेल तर इंडलँड लेटर म्हणजे ते 2 पानी असायचं, आणि त्यामध्ये आतमध्ये आपला निरोप किंवा आपलं काय असेल ते लेखन लिहायचं, मेसेज लिहायचा, आणि ते पॅक करायचं, चिटकवायचं, आणि मग ते पोस्टात टाकायचं. आणि एनवलप्स म्हणजे काय, पाकिटं, बंद पाकिटामधून सुद्धा आता राखी वगैरे आपण पाठवतो, तिळगुळ पाठवतो. तर अशी निरोपाची सुद्धा पत्र ह्या एनवलपमधून किंवा कार्डामधून, पाकिटामधून पाठवली जायची. दे हॅड टू पुट पोस्टल स्टॅम्प्स ऑन द एनवलप्स ऑर पार्सल्स बिफोर सेंडिंग देम ऑफ. आणि पाठवल्याच्या पूर्वी काय करावं लागायचं, त्या पोस्ट कार्डावरती, एनवलपवरती, पाकिटावरती तिकीट लावायला लागायची. तिकीट असायची 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया, 5 रुपये अशी तिकीट लावायला लागायची. मग ही पोस्ट कार्ड किंवा ही पाकिटं ह्या पोस्ट बॉक्समध्ये टाकली जायची. तिथून ती गाडीनं परत ते पोस्ट ऑफिसमध्ये जायची, आणि तिथून ते पोस्टमन घरी पोचवायचा. तर ही पद्धत आत्तासुद्धा आपल्याकडं आहे, ही काही पद्धत बंद झालेली नाही. लेटर ऑन पीपल स्टार्टेड युजिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स, टेलिग्राम machines were used to send to receive these messages. These messages were called telegrams. टेलिग्राम नावाचे एक मध्यंतरी ह्यानंतर जेव्हा पोस्टाचा शोध लागला किंवा पोस्ट सुरू झाले, लोक एकमेकाला पोस्टाद्वारे पत्र पाठवायला लागले, तर त्याचवेळी पोस्ट ऑफिसमध्येच टेलिग्राम नावाची एक योजना होती. इलेक्ट्रिक मशीनद्वारे टेलिग्राम पाठवायचा, म्हणजे पटकन आपला निरोप दुसऱ्या ठिकाणी जायचा. पण तो कुठून, पोस्टात जावं लागायचं आपल्याला टेलिग्राम करण्यासाठी. तिथं सोय असायची टेलिग्रामची, आणि तिथून आपल्याला जास्त पैसे देऊन पटकन निरोप आपल्याला पोचवला जायचा दुसऱ्या गावाला वगैरे. देन केम द टेलिफोन. पीपल मेड टेलिफोन कॉल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. त्यानंतर काय आले, टेलिफोन आले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक काय करायला लागले, टेलिफोन करायला लागले. ह्या बघा टेलिफोन, याच्यावरती नंबर असायचा, नंबर दाबायचा, नंतर रिसिव्हर उचलायचा, तो कानाला धरायचा, मग एकातून आवाज येणार, खालच्या गट्टूतून बोलायचं, मग त्याची वायर असायची, त्याचे खांब जागोजागी असायचे गावातून गेलेले, आणि तो फोन मात्र उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नव्हता. त्याला चार्जिंग वगैरे करावं लागायचं नाही, तो लाईटवर असायचा, त्याच्या वायर वेगळ्या असायच्या, आणि नंतर त्याचं आपल्याला बिल यायचं महिन्याला, आणि ते बिल आपण भरावं लागायचं आपल्याला. तर त्याला टेलिफोन म्हणायचं बघा. ते एकाच जागेवर घरात एकाच ठिकाणी असायचं. ज्याला फोन करायचा आहे त्यानं ह्या फोनजवळ यायचं, टेलिफोनजवळ यायचं, आणि मग फोन घ्यायचा किंवा फोन करायचा. पुढं काय झालं बघा. अँड नाऊ म्हणजे आता, नाऊ वी ऑल्सो हॅव मोबाईल ऑर सेल्युलर ऑर सेलोफोन्स. आता आपल्याकडे काय आले बघा, मोबाईल आले, किंवा त्यालाच आपण सेल्युलर म्हणतो, किंवा त्यालाच सेलफोन्स असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्याद्वारे आपल्याला पटकन कुठंही कोणताही निरोप आपल्याला देता येतो. वी कॅन स्पीक ऑन द सेलफोन्स ऑर वी कॅन सेंड ऑन अँड SMS और रिटर्न मेसेजेस. म्हणजे आपल्याला SMS किंवा रिटर्न मेसेजेस, लिहिलेले मेसेजसुद्धा आपण या फोनद्वारे पाठवू शकतो. आता सध्यासुद्धा बघा आपला अभ्यास त्याद्वारे सुरू आहे. हे जे आपल्याकडं मोबाईल आहेत, या मोबाईलमध्ये आता आपण निरोप किंवा अभ्यास किंवा जे काय आपल्याला सूचना आहेत त्या सगळ्या पाठवायची सोय उपलब्ध आहे. इथं मी पाठवल्या दुसऱ्या मिनिटाला तुमच्याकडे सगळं निरोप, मेसेज किंवा अभ्यास येतो. तुम्ही मला पाठवल्या मला इथं लगेच मिळतं. तर ही सगळी सोय आता ह्या मोबाईलमुळं आपल्याला शक्य झालेली आहे. वी कॅन सेंड ईमेल्स यूजिंग देअर इंटरनेट. ऑन द कॉम्प्युटर वी कॅन यूज मेनी साईट्स टू टॉक टू फ्रेंड्स अँड अदर पीपल. इट इज नाऊ सो इझी टू सेंड अ मेसेज. आणि त्याच्या पुढचं म्हणजे काय, तर आता इंटरनेट सुविधा आलेली आहे आपल्याकडं. प्रत्येकाकडं बघा आता बऱ्यापैकी कॉम्प्युटर आहेत, किंवा आपण लॅपटॉप म्हणतो त्याला, लॅपटॉप उचलून नेता येतो आपल्याला इकडं तिकडं. तर आता बऱ्याच कंपन्यात किंवा मोठमोठ्या ठिकाणी जे आता कंपनीत काम करणारे लोक आहेत, बरेच ठिकाणी आता ऑनलाईन बघा काम सुरू आहे, वर्क फ्रॉम होम आपण म्हणतो ना. तर ऑनलाईन कामासाठी सुद्धा हे लॅपटॉप किंवा हे कॉम्प्युटर्स वापरले जातात. आणि त्याच्याद्वारे तर ईमेल म्हणजे काय, तर इंटरनेट पत्र असं म्हणतात त्याला, इंटरनेट पत्र. तर एका लॅपटॉपवरून, एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरला किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपण ते पत्र ईमेलद्वारे, इंटरनेट पत्र आपण पाठवू शकतो. आणि खूप सोपं, इझी आणि सोयीचं आपल्याला मेसेज पाठवणं हे झालेलं आहे. म्हणजे पूर्वीपासून आतापर्यंतच्या मेसेज किंवा निरोप पाठवण्यामध्ये किती सुकरता आली पहा. पूर्वी किती अवघड असायचं. निरोप देणारा माणूस एका गावाहून दुसऱ्या गावी चालत जावं लागायचं, घोड्यावरून जावं लागायचं,
किंवा त्या कबुतराद्वारे तो निरोप दिला जायचा आणि अंतर जर खूप लांब असेल तर निरोप पोहोचायला वेळ पण लागत होता. आता मात्र आपल्याला ह्या देशातून दुसऱ्या देशातसुद्धा 1 मिनिटात निरोप आपण पाठवू शकतो, निरोप आपल्याला मिळू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या सोयीसुविधा ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला झालेल्या दिसत आहेत. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, ह्या 2 पानावरचे हे मुद्दे सगळे वाचा, वाक्य वाचा, चित्र बघा आणि समजून घ्या.